नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकाराची विद्यापीठाने गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलांची आणि मुलींची स्वतंत्र वसतिगृहे आहेत। त्यातील मुलांच्या वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी निदर्शनास आलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकाराची विद्यापीठाने गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलांची आणि मुलींची स्वतंत्र वसतिगृहे आहेत। त्यातील मुलांच्या वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी निदर्शनास आलाय। छत्तीसगडमधील कांकेर येथे एका निवडणूक रॅलीत 10 वर्षांची मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसोबत उभी होती। त्या मुलीला फोटो घेऊन सतत उभी असल्याने पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी ही भावुक झाल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी त्यांनी पोलिसांना ते चित्र दे आणि त्या पाठीमागे तुझं नाव आणि पत्ता लिहून पाठव, त्या पत्त्यावर मी तुला चिठ्ठी पाठवीन असं आश्वासन यावेळी मोदींनी दिलंय। महायुतीच्या आमदारांची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। तब्येत ठीक असल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत। सरकारने दीपावलीसाठी घोषणा केलेला आनंदाचा शिधा कराडच्या शासकीय गोदामात पोहोचलेला आहे। पुरवठा निरीक्षकाच्या तपासणी आणि देखरेखीखाली गावगावच्या स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित केला जातोय। साखर, रवा, मैदा, तेल, डालडा त्याचबरोबर पोहे या जिन्नसांचा किटमध्ये समावेश आहे। सातारा कराड शामगाव येथे शेतीच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातील नागरिकांनी सामुदायिक मुंडण करून पाण्याची मागणी केली आहे। तर जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिलाय। मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली। यावेळी शिंदे यांना मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाबाबत प्रश्न विचारला। त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांना युद्ध पातळीवर जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। सरसकट आरक्षणाची मागणी नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना दाखले देण्याची मागणी आहे। यामध्ये सरकार वेळकाढूपणा करणार नाही असं शिंदे म्हणाले। दोन महिन्यांची मुदत सरकारने मागितली आहे, त्यांना ती द्यायची का असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थितांना विचारला। त्यानंतर 24 डिसेंबर पर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली। 2 जानेवारी पर्यंत वेळ द्यावा असं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ आणि निवृत्त वकिलांचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चा झाली। मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत। मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानलेले आहेत। या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले।
त्यांचे विशेष आभार असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। हल्ला करणारे जर घर जात असतील तर त्यांचा उद्देश जीवितहानी करण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे अशा हल्लेखोरांवर 307 सारखे कलम लावले गेले पाहिजेत। हल्लेखोर सत्ताधारी असो की विरोधक असो, अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची सरकारची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे। सरसकट आरक्षणाचा आग्रह चुकीचाच असल्याचं न्यायाधीशांनी जरांगे यांना स्पष्ट सांगितलंय। राज्य सरकारने जर 2 महिन्यात आरक्षण दिलं नाही तर मुंबईच्या नाड्या आवळणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय। ते म्हणालेत की काही दगाफटका केला तर मुंबई बंद करणार। कोणत्याच मुद्द्यावर माझं समाधान झालं नाही तरीही आता सरकारला 55 दिवस दिले आहेत। जर सरकारने शब्द पाळला नाही तर यांचे नाक दाबणार, मुंबई जाम करणार आणि राज्य सरकारच्या आर्थिक औद्योगिक नाड्या आवळणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिलाय। त्यामुळे त्यांचं उपोषण सुटलं आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत आहे आणि सोबतच 4 दिवसानंतर एसटी बसेस पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना पाहायला मिळतात। त्यामुळे सणासुदीच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। तर इंटरनेट सेवा बंद असल्याने खंडित झालेले व्यवहार देखील पुन्हा एकदा सुरू झाले। मराठा आरक्षणाची तीव्रता लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यातही आंदोलनं सुरू होती। या दरम्यान परिवहन महामंडळाच्या बसवर काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळ, सरकारी फलकावरील फोटोला काळे फासणे अशा हिंसक आंदोलनामुळे जिल्ह्यातील 3ही आगाराच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये हिंगोली, कळमनुरी, वसमत या आगाराचे 56 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे।